मला जेव्हा त्यांना विनोदी अभिनेते म्हणतात तेव्हा फार मला त्रास होतो. हॅपीनेसचा मंत्रा काय असं विचारलं तर काय सांगा? हास्य अभिनेता म्हणजे काय? हास्य अभिनेता कसला? अभिनेता आहे तो जो तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणतो. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाच्या सेटवर आहे आणि सध्या माझ्यासोबत आहेत प्रसाद ओक. कसे आहात सर? मी मस्त. मला सांग, इट्स मज्जामध्ये अंकिता नाव नसेल तर जॉब मिळतच नाही असं काय आहे? नाही, पण कोइन्सिडेंटली. ओके ओके. सर, पुन्हा एकदा तिसरं पर्व येते कॉमेडीची हॅट्रिक. किती एक्सायटेड आहात? प्रचंड एक्सायटेड आहे ॲज युजल. यावेळी असं सांगितलं मला मगाशी, त्या दिवशी सचिन गोस्वामी सरांनी सांगितलेलं की वेगवेगळे स्किट्स असणार आहे, अजून चांगले एडिशन्स होणार आहेत. तर यासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात? म्हणजे तुम्ही एरवी असं म्हणता की तुम्ही जज नाही आहात, तर तुम्ही प्रेक्षकांना रिप्रेझेंट करता, तिथे बसता, तर ते किती एन्जॉय करता आणि त्यासाठी किती एक्सायटेड आहात? हां, ते एन्जॉय करतोच आम्ही, कारण आमच्या रिॲक्शन्स या प्रेक्षकांच्या रिॲक्शन्स असतात. आम्ही काही तिकडे कोणी मोठे स्टार, सुपरस्टार किंवा फार मोठी अक्कल असलेलं असं म्हणून बसवलेलं नाही आहे आम्हाला तिथे. या सादरीकरणानंतर प्रेक्षकांच्या मनात काय काय भावना आल्या असतील किंवा अगदी जाणकार प्रेक्षकाला जे टिपता येतं ते सामान्य प्रेक्षकाला टिपता येत नसेल तर ते टिपून त्याच्याबद्दलची टिप्पणी करणं हे तिथे त्या खुर्चीतलं काम आहे. आणि त्यामुळे ती प्रोसेस मी नेहमीच एन्जॉय करतो, कारण एखाद्या कलाकृतीचं रसग्रहण करणं हे मला फार आवडतं आणि त्या निमित्ताने करता येतं. आणि तिथे बसल्यामुळे एक अत्यंत उत्तम, शुद्ध, निर्मळ असा विनोद बघता येतो. एक प्रचंड एनर्जी मिळते, त्यामुळे एक्साइटमेंट तुफान असते. कार्यक्रमाचे बऱ्यापैकी 850 एपिसोड झालेले आहेत. खूप वेगवेगळे स्किट्स सादर झालेत, पण असा एक कोणता, खूप असे स्किट्स असेल ज्याला तुम्ही रिलेट केलं, पण असा एक कोणता स्किट आहे जो तुमच्या पर्सनली खूप जवळ आहे किंवा तो त्या स्किटने तुम्हाला इमोशनली कनेक्ट केलं किंवा मग ती सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये घडून गेलेली होती? नाही, असं काहीच नाही. मूवीज असो किंवा तुम्ही सुद्धा वेगवेगळे मूवीज डिरेक्ट करता किंवा हा शो असो, तर हा स्केड्यूल मॅनेज करणं किंवा प्रसादोकसाठी हॅपीनेसचा मंत्रा काय असं विचारलं तर काय सांगा? काम करत राहणं, सतत 24 तास, 12 महिने, 365 दिवस काम करत राहणं, हाच माझा मंत्र आहे. मी तुमचे आत्तापर्यंत जितके चित्रपट पाहिले ज्यामध्ये तुम्ही हास्य जत्रेच्या कलाकारांना घेतलं आहे, त्याचं एक विशेष असं वाटतं की इथे ते लोक बऱ्यापैकी हास्य जत्रा आणि कॉमेडी हे समीकरण आहे, पण तुमच्या चित्रपटांमध्ये त्या कलाकारांना वेगळ्या भूमिका मिळतात, त्यांना काहीतरी वेगळं एक्सप्लोअर करायला मिळतं. तर यामागे तुमचा उद्देश काय? ज्या पद्धतीने मी समोर बसून त्यांना सांगत असतो की तुम्हाला वेगवेगळी कामं मिळायला पाहिजेत, कारण ते मला जेव्हा त्यांना विनोदी अभिनेते म्हणतात तेव्हा फार मला त्रास होतो. ते विनोदी अभिनेते नाही आहेत, ते अभिनेते आहेत जे विनोद करतात. लोकांना यातला फरकच कळत नाही. हास्य अभिनेता म्हणजे काय? हास्य अभिनेता कसला? अभिनेता आहे तो जो तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणतो. सो माझ्या मते हास्य जत्रेमधले सगळेजण जेवढं उत्तम विनोदी काम करतात तेवढंच उत्तम सिरियस काम पण करतात, करू शकतात. त्यांना तशी संधी मिळायला हवी. म्हणून समीर चौगुलेला मी चंद्रमुखीमध्ये वेगळ्या भूमिकेत ट्राय केलं आणि लोकांना त्याची ती भूमिका प्रचंड आवडली. ओके, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि या कार्यक्रमासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.